शाहूवाडी तालुक्यातील आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने जिल्हा परिषद व आरोग्य बांधकाम सभापती सारिका नांदेकर यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र बांबवडे व बेडसगाव येथे प्रत्यक्ष भेट देत पाहणी केली। यावेळी आरोग्य केंद्रातील सुविधा, औषध साठा, मनुष्यबळाची उपलब्धता आणि रुग्णसेवेचा सविस्तर आढावा घेण्यात आला। आढळलेल्या त्रुटींवर त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने सुधारणा करण्याचे निर्देश दिले। यानंतर पंचायत समिती शाहूवाडी येथे आरोग्य व बांधकाम विषयक आढावा बैठक पार पडली। ग्रामीण भागातील आरोग्य सेवा अधिक बळकट करणे आणि प्रलंबित विकास कामांना गती देणे यावर बैठकीत विशेष भर देण्यात आला। डॉक्टर व कर्मचाऱ्यांची कमतरता, औषध व लसींसाठीचा पुरवठा, आरोग्य केंद्राच्या इमारतींची स्थिती यासह विविध मुद्द्यांवर सखोल चर्चा झाली। बैठकीत जिल्हा परिषद सदस्य अमरसिंह पाटील, सर्जेराव पाटील, स्नेहल बेल्ला, पंचायत समिती सभापती प्रियंका भोसले, सदस्य धनश्री रोटे पाटील, लक्ष्मी पाटील, सुरेश पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी अनिरुद्ध पिंपळे, गट विकास अधिकारी मंगेश कुंचवार, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर HR निरंकारी आदी उपस्थित होते। सभापती सारिका नांदेकर यांनी आरोग्य विभागातील रिक्त पदांची तातडीने भरण्याची ग्वाही देत ग्रामीण नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळणे ही प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी आहे असे सांगितले। तसेच काही ठिकाणी लसींचा तुटवडा जाणवत असल्याने संबंधित अधिकाऱ्यांना त्वरित पुरवठा सुरळीत करण्याचे निर्देश देण्यात आले। प्राथमिक आरोग्य केंद्रातील सुविधा अभाव, आवश्यक उपकरणे, इमारती दुरुस्ती व स्वच्छता यासाठी लवकरच ठोस उपाययोजना राबवण्यात येतील असे त्यांनी स्पष्ट केले। बरोबर आहे, कारण माझा तालुका आहे, ज्या तालुक्यातून मी आले तो भुदरगड, तोही असाच डोंगराळ आणि दुर्गम आहे। त्यामुळे इथल्या सगळ्या ज्या अडचणी आहेत, इथल्या ज्या परिस्थिती आहे त्याची जाणीव मला आहे। आणि त्यामुळं काय झालंय की मी या सभापती पदाच्या खुर्चीवरती बसल्यानंतर पहिलं काम काय करायला लागले, तर मी पहिले घेतले दुर्गम भाग घेतलेले, शाहूवाडी घेतलाय, गगनबावडा घेतला, कारण इथं जास्त अडचणी आहेत। जे शहरालगत आहेत किंवा सदन जे तालुके आहेत त्यांना इतकी याची अडचण जाणवत नाही, कारण त्यांना लगेच तिथं जाता येत आहे। आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न कसा आहे की दुर्गम भागामध्ये डॉक्टर राहायला थोडीशी यमो राहायला नाही म्हणतात। तर या सगळ्या गोष्टींवरती आम्ही स्ट्रिक्टली सांगणार आहे की जिथं ज्याला पोस्टिंग होईल त्यानं तिथं राहिलंच पाहिजे। त्याच्यासाठी आम्ही जास्तीत जास्त कडक कायदा किंवा 2 वर्ष 3 वर्ष त्यांनी त्या ठिकाणी राहणं हे बंधनकारक करणार आहे। आणि कसं आहे, या सर्वसामान्य लोकांना आता तुम्ही रस्त्याचा पण म्हणालात की डोलीतून घालून आणायला लागतं लोकांना, अगदी बरोबर आहे। आणि ह्या सगळ्या गोष्टी सुधारण्यासाठीच आम्ही आता पदावरती आलेलो आहे। 4 वर्षाचा जो गॅप पडला, प्रशासन होतं त्यामध्ये, त्यावेळी लोकप्रतिनिधी नव्हतं, आम्हाला काही करता येत नव्हतं, पण आता आम्ही पदावरती आलेलो आहोत। त्यामुळे लोकांसाठी काम करण्यासाठीच आम्ही इथं आलेलो आहे। आम्ही काम करणार म्हणून लोकांनी आम्हाला निवडून दिलेला आहे, तर त्याचा रिझल्ट आम्ही नक्की देणार। ज्या ठिकाणी अतिशय मी आता ह्या तालुक्याचा आढावा घेण्याचं कारण, मी प्रत्येक तालुक्यात गेल्यानंतर काय सांगते की तुमच्या पूर्ण तालुक्याचा तुम्ही आढावा घ्या आणि ज्या ठिकाणी अतिशय गरजेचं आहे आणि प्राथमिकरित्या केलं पाहिजे ते काम आपण प्राधान्यानं करायचं आहे। मग ते रस्त्याचं असेल, आरोग्याचं असेल, या गोष्टींवरती आमचा भर राहणार आहे आणि लवकरात लवकर तुम्हाला याचा रिझल्ट 100% माझ्याकडून दिसेल। तुम्ही म्हणताय तसं सोनोग्राफी मशीन, तर सोनोग्राफी मशीन निदान आपल्या ग्रामीण रुग्णालयाला कसं आपल्याला देता येईल याच्यासाठी आमचा प्रयत्न चालू आहे। कारण त्याच्यासाठी आपल्याला परत तिथं डॉक्टर अपॉइंट करावे लागणार आहे, ते दुसरं कुणी त्याच्यासाठी स्पेशली डॉक्टर लागतो, तर तो अपॉइंट करणं गरजेचं आहे। तर त्या दृष्टीनं कसं आहे, आपले आरोग्य मंत्री आबिटकर साहेब यांना पण या सगळ्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने सुधारणा करायची आहे। त्यामुळे आम्हाला जे वाटतंय, इथं आल्यानंतर मला ज्या सगळ्या अडचणी वाटतात त्या मी त्यांच्याजवळ बोलून दाखवते। जे माझ्या जिल्हा परिषदच्या कार्यक्षेत्रात येणार ते मी करणार आणि जे येणार नाही ते मी आबिटकर साहेबांच्याकडून करून घेणार आहे। त्यामुळे 100% याच्यात नक्कीच बदल होतील। तालुक्यातल्या बऱ्याच आता PSC ज्या आहेत त्या सुसज्ज आहेत, चांगल्या पद्धतीने, पण अपुरी कर्मचारी संख्या आहे, त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या सुद्धा इतर ताण पडतो। या दृष्टिकोनातून काय कसं होतं, मागच्या वर्षीपर्यंत बघायला गेला तर 30% आपला कर्मचारी होते, आता बघायला गेलं तर 80% कर्मचारी भरले गेलेले आणि ते 100% कसे भरायचे याच्यासाठी आमचा प्रयत्न चालू आहे। पुढच्या महिन्यात आम्ही त्याच्यासाठी आता कर्मचाऱ्यांची लिस्ट काढतोय आणि त्या पद्धतीनं आम्ही आता तुम्हाला ह्याच्यामध्ये पत्रकारामध्ये आम्ही ते जाहीर करणार आहे आणि लवकरात लवकर ती सगळी पदं भरण्यासाठी प्रयत्न करणार आहे। मी हे सांगितलंय की तुमची दुसरी कुठलीही औषधं एक वेळ अपुरी राहिली किंवा उद्या मागवली चालेल, पण तुम्ही डॉग बाईटचा आणि सर्पदोषाची ही लस ही कंपल्सरी तुमच्या या रुग्णालयात पाहिजे। मग ती एकदा फोडली तर 5 जणांची असती तर ती खराब होते म्हणायचं नाही, ती त्या माणसासाठी फोडायची आणि ती द्यायची। सर्पदोषाचा तर सगळ्यांना सांगितले की साठा हा मुबलक तुमच्याकडे पाहिजे, कारण आपला दुर्गम भाग आहे, आपलं जंगल प्रभाग जास्त येतो, त्यामुळे सर्पदोष जास्त प्रमाणात होत आहे आणि त्याच्यासाठी लसी ह्या मुबलक असतातच। आणि परत आणि मी त्यांना त्या पद्धतीने सांगितलेलं आहे की ह्या सगळ्या लसी पूर्णपणे आपल्याला मुबलकपणे उपलब्ध पाहिजेत। 6 महिने कामावर न येणाऱ्या एजंटच्या बाबतीमध्ये धडाक्याचा निर्णय काय राहिला?
ज्या पद्धतीने आता मला सांगितलं गेलं की आपल्या ह्या पीएससी मधले काही लोक एजंट म्हणून काम करतात, जर असं कोणी आढळलं तर 100% त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल, हे मी मगाशी तुम्हाला सांगितलंय, आताही तुम्हाला मी जाहीरपणे सांगते. आणि जर कुणी आम्हाला असं निदर्शनात आणून दिलं तर त्या लोकांना हे आम्ही बक्षीस देऊ की तुम्ही हे आम्हाला निदर्शनास आणून दिलं म्हणून. जर तुमच्या नजरेत कुणी असेल तर 100% आम्हाला सांगा आणि आम्ही त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल. या दौऱ्यामुळे शाहूवाडी तालुक्यातील आरोग्य व्यवस्थेवर सुधारणा होऊन नागरिकांना अधिक प्रभावी व सुलभ सेवा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. लाईव्ह मराठीसाठी शाहूवाडीहून राहुल पाटील. आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर एनए प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स. नंदिनी जाधव नगर, शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर. मल्हार रामगिरी, तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी. मल्हार रामगिरी हातकणंगले. पॅनोरमा हिल्स आंबा, सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःचं फार्म हाऊस. पद्मविरा सिटी जयसिंगपूर, एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा 1 and 2 BHK होम्सचा प्रोजेक्ट.